जोपर्यंत तो देवांश संपत नाही आणि तू माझी होत नाही तोपर्यंत तुझी सुटका नाही असे. काय झालं असेल? तुला तुला माहितीच नसेल मी किती चिवट येते. सई, तुला काय वाटलं तुम्हाला पोलिसांची धमकी देशील आणि मी घाबरून जाईल? ह्या जगात आहे ना फक्त एकाच गोष्टीला घाबरतो, तू माझ्यापासून दूर जाशील त्याला. बाकी साहेब मी कुठल्याच गोष्टीला घाबरत नाही, कुठल्याच नाही, कुठल्याच नाही साई, कुठल्याच नाही. का वागतोयस असं? तुझं प्रेम आहे ना माझ्यावर, मग आपल्या ज्या व्यक्तीवर प्रेम असतं त्याला पण त्रास देतो का? तुझ्या प्रेमासाठी का होईना प्लीज मला सोड. मला माझं आयुष्य सुखाने जगू दे. माझा खरा आनंद देवांश सोबत राहण्यात हे का नाही कळते तुला? प्लीज जा माझ्या आयुष्यातून निघून. तुला का कळत नाहीये साई? तुझा आनंद देवांश बरोबर राहण्यात नाहीये का कळत नाहीये तुला? त्या देवांशला ना सई मी संपवून टाकणार आहे. आपल्या दोघांच्या आयुष्यात ना संपवून टाकणार आहे सई मी त्याला. संपवून टाकणार आहे मी. देवांशला हातही लावायचा नाहीयेस तू. तू जर माझं ऐकलं नाहीस तर देवांश ह्या जगात राहणार नाही. आठवतंय ना मागच्या वेळी मी काय केलं होतं? त्याच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते. अलिबागला जाताना काय झालं होतं सर? तू त्याला वाचवलंस म्हणून वाचलाय तो. हे बघ साहेब, तुला विषयाची परीक्षा घ्यायची असेल तर बिंदास घे. माझ्या देवांशला काही होणार नाहीये आणि मी काही होऊ देणार नाहीये त्यांना. सई, तुला जर वाटत असेल की देवांशने जिवंत राहावं तर मी जे सांगतोय ते तुला ऐकावं लागेल.